श्री स्वामी समर्थ। मागी गणेश जयंती आईने मुलांसाठी गणपतीला अर्पण करा ही एक वस्तू, अभ्यासात प्रगती, नोकरीत यश मिळेल। नमस्कार माझ्या लाडक्या माता भगिनींनो आणि भावांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवर मनापासून स्वागत आहे। प्रत्येक आईचं एकच स्वप्न असतं, आपल्या मुलांनी खूप शिकावं, मोठ्या पदावर जावं आणि त्यांना आयुष्यात कधीच कशाची कमी पडू नये। पण कधी आपण बघतो की मुलं खूप मेहनत करतात पण त्यांना यश मिळत नाही। कोणाच्या अभ्यासात मन लागत नाही तर कोणाला नोकरीच्या मुलाखतीत यश मिळत नाही। आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आयुष्य बदलणारा ठरू शकतो, कारण येत आहे माघी गणेश जयंती। हा दिवस आहे जेव्हा बाप्पाचे आशीर्वाद हजार पटीने जास्त फळ देतात। आज मी तुम्हाला अशा एका गुप्त वस्तूबद्दल सांगणार आहे, जी एका आईने जर बाप्पाला अर्पण केली तर तिच्या मुलांच्या आयुष्यातील अडथळे कापसासारखे उडून जातील। पण हा उपाय काय आहे, ती वस्तू कोणती आहे, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अर्धवट ज्ञान कधीच फळ देत नाही। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हो, बाप्पाचे आशीर्वाद मिळवण्यासाठी आत्ताच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम गंग गणपतये नमो नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका। तुमच्या एका कमेंटने तुमच्या आयुष्यात सकारात्मकता येऊ शकते। माझी आई नेहमी म्हणायची, आईची प्रार्थना ही देवालाही मान्य करावी लागते। माघी गणेश जयंती म्हणजे गणपती बाप्पाचा जन्मदिवस। या दिवशी केलेली सेवा थेट बाप्पाच्या चरणी पोहोचते। अनेकांना प्रश्न पडतो की आम्ही तर रोज पूजा करतो, मग आजच असं काय खास आहे? भगिनींनो, आजच्या दिवशी ब्रह्मांडात गणेश तत्व खूप सक्रिय असतं। जर तुमचं मूल अभ्यासात मागे असेल, एकाग्रता होत नसेल किंवा नोकरी मिळत नसेल तर दोष त्यांच्या नशिबात नाही, कदाचित त्यांच्या ग्रहांच्या बाधेत असू शकतो। मी जे उपाय सांगणार आहे ते उपाय केल्यावर तुम्हाला स्वतःला तिसऱ्या दिवशी फरक जाणवेल। पण ही वस्तू साधी सुधी नाही, ही तीच वस्तू आहे जी बाप्पाला अतिशय प्रिय आहे, पण आपण ती अर्पण करण्याची पद्धत चुकतो। त्याआधी मी तुम्हाला अत्यंत प्रभावी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी 7 उपाय सांगणार आहे, ते आपण करा। माघी गणेश जयंतीच्या मुहूर्तावर मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी तुम्ही हे 10 प्रभावी उपाय करू शकता। हे उपाय अत्यंत साधे पण शास्त्रोक्त आहे। उपाय 1, बुद्धीसाठी दुर्वा अर्पण। माघी गणेश जयंतीला 21 दुर्वांची जोडी ओम गंग गणपतये नमः म्हणत मुलांच्या हातून गणपतीला अर्पण करा, यामुळे स्मरणशक्ती वाढते। उपाय 2, शमीपत्राचा उपाय। मुलांचे अभ्यासात मन लागत नसेल तर शमीची 5 पाने गणपतीच्या चरणी अर्पण करून त्यातील 1 पान मुलांच्या पुस्तकात ठेवावे। 3, सिंदूर टिळा। गणपतीच्या चरणावरील सिंदूर मुलांच्या कपाळावर दररोज किमान बुधवारी लावावा, यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते। उपाय 4, अथर्वशीर्ष पठण। शक्य असल्यास मुलांकडून गणपती अथर्वशीर्ष म्हणून घ्यावे किंवा आईने मुलांसाठी ते वाचावे। 5, लाल धागा। बाप्पाच्या चरणांना स्पर्श केलेला एक लाल धागा मुलांच्या उजव्या हाताच्या मनगटावर बांधावा, हे रक्षा कवच म्हणून काम करते। उपाय 6, पिवळ्या फुलांचा उपाय। नोकरीत यश मिळत नसेल तर पिवळी फुले आणि गूळ खोबऱ्याचा नैवेद्य बाप्पाला दाखवावा। उपाय 7, मोदकांचा संकल्प। मुलांच्या प्रगतीसाठी 21 मोदकांचा किंवा लाडूंचा संकल्प करावा आणि ते गरजू मुलांना वाटावे। उपाय 8, पांढरा कागद आणि मंत्र। पांढऱ्या कागदावर हिरव्या शाईने ओम लिहून तो मुलांच्या अभ्यासाच्या खोलीत उत्तर दिशेला लावावा। उपाय 9, गायत्री मंत्र। मुलाला दररोज सकाळी किमान 11 वेळा गायत्री मंत्र म्हणायची सवय लावावी। उपाय 10, जपाची माळ।
मुलांच्या हातून गणपतीला रुद्राक्ष किंवा स्फटिक माळ अर्पण करावी आणि नंतर ती मुलांच्या खोलीत ठेवावी. तसेच मधाचा म्हणजेच हनीचा प्रभावी वापर कुठे आणि कसा करावा हे सुद्धा सांगते, ऐका. शास्त्रानुसार मध हा ग्रहांच्या दोषांना शांत करण्यासाठी आणि बुद्धी तल्लख करण्यासाठी अत्यंत शुभ मानला जातो. त्याचे उपाय खालीलप्रमाणे सांगते, ऐका. 1. गणपतीला अभिषेक. सर्वात प्रभावी माघी गणेश जयंतीच्या दिवशी गणपतीच्या मूर्तीवर मधाने अभिषेक करावा. अभिषेक करताना मुलाचे नाव घ्यावे. त्यानंतर बाप्पाला स्वच्छ पाण्याने स्नान घालावे. यामुळे मुलांच्या वाणीत बोलण्यात गोडवा येतो आणि त्यांचे व्यक्तिमत्व प्रभावी होते. उपाय 2. जिभेवर ओम लिहिणे. अनेक जुन्या परंपरेमध्ये सांगितले आहे की शुभ मुहूर्तावर मधाने मुलांच्या जिभेवर चांदीच्या काडीने किंवा उजव्या हाताच्या अनामिका बोटाने रिंग फिंगर ओम किंवा श्री लिहावा. यामुळे मुलांची बुद्धी IQ म्हणजे तल्लख होतो आणि त्याला विद्येची प्राप्ती होते. उपाय 3. पिंपळाच्या पानावर मध. जर नोकरीत यश मिळत नसेल तर एका पिंपळाचे पान घ्यावे. त्यावर मधाने मुलाचे नाव लिहावे आणि ते पान वाहतुकीच्या पाण्यात सोडून द्यावे किंवा गणपतीच्या मंदिरात अर्पण करावे. 4. मुलाला खाऊ घालणे. बाप्पाला मधाचा नैवेद्य दाखवून त्यातील थोडा मध प्रसाद म्हणून मुलाला चाटवावा. यामुळे अभ्यासातील एकाग्रता वाढण्यास मदत होते. हे सर्व उपाय करताना मनात पूर्ण श्रद्धा ठेवा. माघी गणेश जयंतीला हे उपाय केल्याने फळ नक्की मिळते. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ आणि ओम गंग गणपतये नमो नमः लिहायला विसरू नका. आता वळूया त्या मुख्य विषयाकडे. ती एक वस्तू कोणती? ती वस्तू म्हणजे शमीचे पान आणि गुळाचा खडा. तुम्ही म्हणाल, ताई हे तर आम्ही ऐकलं आहे, पण थांबा. हे अर्पण करण्याची एक विशिष्ट पद्धत आहे जी मुलांच्या यशासाठी केली जाते. उपाय कसा करावा सांगते, ऐका. माघी गणेश जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे. स्वच्छ लाल वस्त्र परिधान करावे. एका तांब्याच्या ताटात 21 शमीची पाने आणि एक छोटा गुळाचा खडा घ्यावा. आता सर्वात महत्त्वाचं, आपल्या मुलाचे नाव आणि गोत्र घेऊन मनातल्या मनात बाप्पाला सांगा की हे देवा, माझ्या मुलाची प्रगती होऊ दे. ही शमीची पाने एका लाल धाग्याने बांधून त्याची लहान माळ तयार करा आणि ती बाप्पाला अर्पण करा. अभ्यासात प्रगती आणि नोकरीत अतिरिक्त उपाय. नोकरीसाठी सांगते, तो पण ऐका. फक्त एवढ्यावरच थांबायचं नाही. ज्या मुलांची एकाग्रता कमी आहे त्यांच्यासाठी एक विशेष मंत्र आणि वस्तू मी सांगते, ऐका. अभ्यासासाठी मुलांच्या अभ्यासाच्या टेबलवर गणपतीची डाव्या सोंडीची छोटी मूर्ती किंवा फोटो ठेवा. आईने मुलाच्या हातून माघी गणेश जयंतीला 7 दुर्वांची जोडी गणपतीला अर्पण करून द्यायची. यामुळे बुद्धी तल्लख होते. नोकरी व्यवसायासाठी जर मुलगा किंवा मुलगी नोकरीसाठी प्रयत्न करत असेल तर त्यांनी या दिवशी गणपती अथर्वशीर्षाचे पठण करावे. जर त्यांना शक्य नसेल तर आईने त्यांच्यासाठी ते वाचावे. अत्यंत प्रभावी उपाय सांगते आणि तो पण ऐका. या दिवशी एका पांढऱ्या कागदावर ओम गंग गणपतये नमः हे सिंदुराने 21 वेळा लिहा आणि ते गणपतीच्या चरणाशी ठेवा. नंतर तो कागद मुलांच्या पाकिटात किंवा पुस्तकात ठेवा. हा उपाय कधीही अपयशी ठरत नाही. भगिनींनो, श्रद्धा आणि विश्वास असेल तर दगडातूनही देव प्रगट होतो. हा उपाय मी स्वतः अनेक मातांना सांगितला आहे आणि आज त्यांची मुलं मोठ्या पदावर कार्यरत आहे. हे उपाय करताना मनात कोणाशीही द्वेष धरू नका. मनात कोणतीही शंका ठेवू नका. बाप्पा हा विघ्नहर्ता आहे. तो तुमच्या मुलाच्या आयुष्यातील सर्व विघ्न नक्कीच दूर करेल. लक्षात ठेवा, प्रयत्नांना जेव्हा दैवी शक्तीची जोड
मिळते तेव्हाच यशाचा मार्ग मोकळा होतो. माघी गणेश जयंतीची ही संधी सोडू नका. मला खात्री आहे की आजची ही माहिती तुमच्यासाठी आणि तुमच्या मुलांसाठी खूप मोलाची ठरेल. हा व्हिडिओ जास्तीत जास्त माता भगिनींपर्यंत शेअर करा, जेणेकरून कोणा एका मुलाचं भविष्य उज्ज्वल होण्यास मदत होईल. पुन्हा एकदा आठवण करून देते, व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये आपली श्रद्धा व्यक्त करण्यासाठी लिहा श्री स्वामी समर्थ, ओम गंगणपतये नमो नमः आणि ओम नमो भगवते वासुदेवाय. बाप्पा तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करो, हीच प्रार्थना. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. श्री स्वामी समर्थ.